मी सावनी ओक्काळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी काउन्सिलर म्हणून काम करत आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण बॉडी शेमिंग या विषयाबद्दल थोडीशी माहिती घेतली होती। त्याचा अर्थ काय किंवा आपल्या पाल्याने दुसऱ्यांबरोबर ते करू नये यासाठी पालक म्हणून आपण काय खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती आपण घेतली होती। या व्हिडिओमध्ये आपण समजा आपल्या पाल्या बाबतीत किंवा कोणाच्याही पाल्याच्या बाबतीत बॉडी शेमिंग घडलं असेल तर त्याला कसं डील करू शकतो, आपण पालक म्हणून त्याबद्दल काय करू शकतो याची माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्या पाल्याच्या बाबतीत समजा बॉडी शेमिंगचा कुठलाही प्रकार शाळेतून, क्लासमधून किंवा इतर कोणत्याही ठिकाणहून किंवा कोणाकडनंही जर झाला असेल तर आपल्या पाल्याला आपण कॉन्फिडन्स द्यायला हवा। म्हणजे काय तर तू वाईट व्यक्ती नाहीस, कोणीतरी तुला चिडवलं म्हणून तू तसा बनत नाहीस, हा कॉन्फिडन्स आपण जेव्हा पाल्याला देऊ तेव्हा त्याला सुद्धा स्वतःवरती एक प्रकारचा कॉन्फिडन्स येईल। नाही तर त्याला हेच वाटत राहील की अमुक व्यक्तीने मला असं चिडवलं म्हणजे मी तसाच आहे। हा विचार त्याच्या डोक्यातून खोडून काढण्यासाठी पालक म्हणून आपण त्यांच्यामध्ये ट्रस्ट, कॉन्फिडन्स हा डेव्हलप करायला हवा। पालक म्हणून तुम्ही मुलांशी खरं बोला, उगाच शुगर कोट करून चुकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवू नका। म्हणजे काय, समजा एखाद्या व्यक्तीने, एखाद्या पाल्याने आपल्या पाल्याला एखाद्या विशिष्ट विशेषणावरनं चिडवलं असेल तर आपण त्यांना रियालिटी दाखवून देऊ शकतोय का हे पहा। म्हणजे काय तर त्यांनी तुला हे चिडवलं म्हणजे तू वाईट माणूस होत नाहीस, त्यांनी तुला एखाद्या विशेषणाने चिडवलं म्हणजे तू तेच व्यक्ती होतोस असं नाही। कदाचित असेल तुझं वजन इतरांपेक्षा जास्ती, पण आपण त्याच्यावर प्रयत्न करतो आहोत ना, मग काय हरकत आहे। अशा पद्धतीने मुलांशी बोला म्हणजे त्यांना न्यूनगंड वाटणार नाही। मुलांच्या पॉझिटिव्ह पॉइंट्स वरती नक्कीच फोकस करा, पण म्हणून निगेटिव्ह पॉइंट्स पूर्णच काढून टाकू नका। त्याची जाणीव असणं ही तितकंच गरजेचं आहे जितकं त्यांचे पॉझिटिव्ह पॉइंट्स त्यांना माहिती असणं गरजेचं असतं। त्या मित्रमैत्रिणींनी किंवा कोणत्या तरी जवळच्या व्यक्तींनी काहीतरी विशेषणाने चिडवलं की मुलं कधी कधी खूप टोकाचा निर्णय घेतात, म्हणजे एक्सेसिव्ह एक्सरसाइज किंवा एक्सेसिव्ह डाएट हे फॉलो करायला लागतात। कुणाच्या तरी बोलण्याने आपल्या मुलांच्या आयुष्यावर हा परिणाम होत नाही ना, याकडे पालक म्हणून अगदी बारकाईने लक्ष द्या। मुलांना जाड, बारीक, उंच, बुटकं, काळं, गोरं ह्यापेक्षा सुद्धा फिट असण्याचे डेफिनेशन पालक म्हणून तुम्ही नीट समजावून सांगा। किशोर वयात होणाऱ्या मुलांमध्ये व मुलींमध्ये असणाऱ्या बदलांमुळे सुद्धा मुलं अनेकदा किशोर वयात खूप वेगळी दिसायला लागतात। एकदम वजन वाढणं किंवा कमी होणं, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, ह्या सगळ्या गोष्टी किशोर वयात मुलांमध्ये दिसून येतात। ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि प्रत्येक मुलामध्ये किंवा मुलीमध्ये ती होणारच आहे, याचा कॉन्फिडन्स आपल्या मुलांना द्या। तू काही वेगळा नाहीस किंवा वेगळी नाहीस, प्रत्येकच मूल ह्याच्यामधनं जात आहे, फक्त प्रत्येकाची जाण्याची वेळ आणि स्पीड हा कमी जास्त असणार आहे, हे त्यांना समजावून सांगा। पालक म्हणून मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी पिरियड्स बद्दल किंवा मोठं होण्याबद्दल जास्तीत जास्त गप्पा मारा, जेणेकरून मुलं सुद्धा मोकळेपणाने तुमच्याशी गप्पा मारतील। कळत नकळतपणे पालक म्हणून तुमच्याकडनं सुद्धा चुकीच्या गोष्टी आपल्या पाल्यापर्यंत जात नाहीत ना, किंवा कोणतं तरी विशेषण किंवा कोणती तरी टिप्पणी सतत तुमच्या मुलावर तुमच्याकडून केली जात नाही ना, ह्याच्यावरती बारीक लक्ष द्या आणि तसं होत असेल तर ते लक्ष देऊन कमी करा। कधी कधी मुलांना हे सांगणं सुद्धा गरजेचं असतं की काही गोष्टी या जेनेटिक असतात, जसं तुझ्या वडिलांमध्ये, आईमध्ये त्या आहेत तसंच त्या तुझ्यामध्ये सुद्धा येणार आहेत, त्या तुम्ही काही बाबतीत अवॉइड करू शकत नाही, हे सुद्धा त्यांना कळणं हे गरजेचं असतं। समजा कुठल्याही प्रसंगानंतर मूल खूप उदास राहत असेल, एकटं राहत असेल, कोणाशी जास्त बोलत नसेल, सतत स्वतःच्याच विचारांमध्ये असेल तर काउन्सिलरची मदत घ्यायला काहीच हरकत नाही। सोशल मीडियाचा कितपत वापर करत आहेत, त्याच्यामुळे त्यांची परफेक्ट बॉडीची इमेज काय निर्माण झाली आहे ह्याकडे लक्ष द्या आणि त्यांचा सोशल मीडियाचा वापर लक्षपूर्वक कमी करा। अशा पद्धतीने आपल्या मुलांना कोणी चिडवल्यानंतर आपण काय पद्धतीने डील करू शकतो ह्याचा पालक म्हणून थोडासा विचार करा। मित्र होऊन त्यांच्याशी या विषयांवरती बोला, म्हणजे मुलं सुद्धा मन मोकळेपणाने बोलतील। धन्यवाद।